पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा. वर्षभर सोनं खरेदी आणि परदेशाचा प्रवास टाळा. आखाती देशांमधील संकटामुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन. युद्धविराम झाला तरी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून तणाव कायम. कच्च्या तेलाच्या व्यापारावर परिणाम. दर जवळपास 3.5% वाढले. केरळमधील मुख्यमंत्री पदाच्या नावाचा तिढा अजूनही सुटेना. काँग्रेसमध्ये के.सी. वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांच्यात चढाओढ. विलंबावरून पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. बंधू अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची 6 तास एसआयटी चौकशी. खरातसोबतचे आर्थिक व्यवहार आणि इतर नेत्यांच्या हजेरीवरूनही सवाल. एसआयटीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचा चाकणकरांचा दावा. क्षुल्लक कारणांमुळे आरक्षणापासून वंचित राहिलेल्या 27 ओबीसी जातींचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली दखल. माझाचा इम्पॅक्ट. प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी. 20 जिल्हा परिषदा आणि त्यातील पंचायत समित्यांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत निर्णयाची अपेक्षा. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांचा सरकारला पुरस्कार परत करण्याचा गंभीर इशारा. जमिनीच्या वादातून उषा चव्हाण संतापल्या. फेसबुकवर पोस्ट लिहित व्यक्त केली नाराजी. मुंबई इंडियन्सवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थरारक विजय. अखेरच्या बॉलवरती सामना फिरवला. आयपीएलमधून मुंबई इंडियन्स बाहेर. प्लेऑफच्या आशाही जवळपास संपुष्टात. देशात नुकत्याच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मोठं आवाहन केलंय. पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा वापर देखील कमीत कमी करावा, असं आवाहन त्यांनी केलंय. हैदराबादमधील एका जाहीर सभेमधून मोदींनी जागतिक संकट आणि भारताची भूमिका याबद्दल त्यांनी मत मांडले. आखाती युद्धामुळे जगभरामध्ये कच्च्या तेलाचा अपुरा पुरवठा होतोय, ज्यामुळे अनेक देशांमध्ये इंधन दराचा भडका उडालाय. त्यामुळे मोदींच्या आवाहनामुळे पुढील काळामध्ये नेमकी काय परिस्थिती ओढवणार आहे याबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गोल्ड यानी सोने की खरीद एक और पहलू है जिसमें विदेशी मुद्रा बहुत अधिक खर्च होती है. हमको ये तय करना पड़ेगा कि साल भर तक घर में कोई भी फंक्शन हो, कोई भी कार्यक्रम हो, हम सोने के गहने नहीं खरीदेंगे, सोना नहीं खरीदेंगे. विदेशी मुद्रा बचाने के लिए हमारी देशभक्ति हमें चुनौती दे रही है और हमें इस चुनौती को स्वीकार करते हुए विदेशी मुद्रा को बचाना होगा. पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना. साथियों, हमें पेट्रोल डीजल का उपयोग कम करना होगा. शहरों में जहां मेट्रो है वहां हम तय करें कि हम मेट्रो का ही उपयोग करेंगे. ज्यादा से ज्यादा मेट्रो में ही जाएंगे. साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है. इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है. हर परिवार अगर खाने के तेल में खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो. अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन योग्य आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. त्यामुळे गरजेप्रमाणे तेल आणि गॅसचा वापर करा असंही फडणवीसांनी सांगितलं. पंतप्रधान मोदयांनी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे. आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका
इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे. आपण जर त्याचा योग्य उपयोग केला नाही, त्याचा नाश केला, मोठ्या प्रमाणात अधिकचा उपयोग केला तर आपल्यालाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे. आणि पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर इतर नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघूयात. आज घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये सुरुवातीला युद्ध सुरू झालं त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली, रांगा लागल्या, लोक पॅनिक झाले. काही वेळेला मोदीजीने हे आवाहन केलं होतं की काही घरगुती गॅसला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही अनावश्यक साठा वाढवू नका, आणि मग झालं सगळं सुरळीत पार पडलं. कमर्शियल गॅसच्या बाबतीमध्ये त्याने हा आग्रह धरलेला आहे की आपल्या देशात तयार होणारा जो गॅस आहे, जो पाईपने मिळतो, तो हळूहळू सगळ्या हॉटेल्सने, खानावळीने आणि मेसने तो गॅस लावून घेतला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा शॉर्टफॉल होणार नाही, त्यातून निर्माण होणारा पैसा आपल्या देशात राहील. आणि योग्य वेळेला योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आधीपासूनच स्वदेशी या विषयावर जास्त भर दिलेला आहे. आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहावा आणि आपल्या देशातल्या उत्पादनाला त्या ठिकाणी महत्त्व द्यावं. प्रत्येक गोष्ट वापरताना स्वदेशी वापरावी. आपल्या देशाचा कमाईचा पैसा विदेशात जाऊ नये, ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. आणि या भूमिकेचं समर्थन आणि या भूमिकेला सहकार्य पूर्ण भारतीय करताचा हे महत्त्वाचं आहे. माननीय नरेंद्र मोदी साहब ने बताया है कि भाई ज़्यादा सोना मत खरीद करो, और जो आउट ऑफ इंडिया के जो टूर है उसमें जो ज़्यादा पैसा ना खर्चा करते हुए वो पैसा यहाँ अपने डेवलपमेंट के लिए लगाना चाहिए, ऐसा उन्होंने बताया है. तो मेड इन इंडिया को भारत सरकार महत्व देती है. पूरा सामान यहाँ बनना चाहिए. अपनी इकोनॉमी नंबर 4 पर आई है. अगर हमें 3 नंबर पर जल्दी से जाना है तो मुझे लगता है कि और भी अपनी इकोनॉमी डेवलपमेंट होने की आवश्यकता है. इसीलिए माननीय नरेंद्र मोदी जी ने ये बात बताई है. तो उसका जो आह्वान है उस आह्वान के मुताबिक लोगों ने ध्यान देना चाहिए. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आखाती देशांमधील युद्धाची परिस्थिती चिघळलेली आहे, तर आपल्याला अमेरिकन डॉलरमध्ये तेल खरेदी करावं लागेल. त्यामुळे पंतप्रधानांचं आवाहन अत्यंत संयुक्तिक असल्याचं वक्तव्य शैलेंद्र देवळाणकर यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदींकडनं भारतीयांना केलं गेलेलं आव्हान हे अत्यंत संयुक्तिक आहे, योग्य वेळेला केलं गेलेलं आहे. सर्वसामान्य भारतीय जे आहेत ते प्रामुख्याने सोन्याच्या आयातीवरती असतील किंवा डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे परदेशामध्ये जाऊन विवाह करणं, ज्याच्यावरती $1 मिलियन हे खर्च करतायत. केवळ जानेवारी 2026 या एका महिन्यामध्ये भारतीयांनी $12 बिलियन सोनं हे आयात केलेलं होतं. आणि ह्या सोन्याचा व्यवहार असेल, तेलाचा व्यवहार असेल, हे सगळे व्यवहार प्रामुख्याने डॉलरमध्ये केले जातात. जर आखातामधली परिस्थिती भविष्यामध्ये चिघळली तर आपल्याला महागातलं तेल हे डॉलरमध्ये खरेदी करावं लागणार आहे. त्यामुळे हा जो क्षण आहे हा डॉलरचं सेव्हिंग करण्याचा, डॉलरची बचत करण्याचा आहे. केरळ विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटलेला असला तरी काँग्रेसला आपला मुख्यमंत्री ठरवता आलेला नाही. या संदर्भामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेली बैठकही निष्फळ ठरलेली असून सध्या के.सी. वेणुगोपाल आणि व्ही.डी. सतीशन यांची नावं ही शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत. दरम्यान या विलंबावरून पंतप्रधान मोदींनी बंगळुरूमध्ये काँग्रेसवरती सडकून टीका केली आहे. हायकमांडच्या सखोल विचार विनिमयानंतरच नावावरती शिक्कामोर्तब होणार असल्यानं केरळच्या सत्तेचा तिढा कधी सुटणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. तामिळनाडूमध्ये डीएमके सोबत निवडणूक लढवलेल्या काँग्रेसनं निकालानंतर टीव्हीके पक्षाला जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान टीव्हीके आणि काँग्रेसच्या युतीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसची ओळख आज परजीवी पक्षाची झालेली आहे. पहिली संधी मिळताच स्वतःच्या साथीदारांसोबत विश्वासघात करतायत. कोई ऐसा सगा नाही जिसे काँग्रेसने ठगा नाही असा हल्लाबोल देखील मोदींनी केलाय. सत्तेसाठी काँग्रेसनं डीएमकेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय. तर केरळमध्ये बहुमत असून देखील काँग्रेस अजून सरकार स्थापन करू शकलेलं नाही असा टोला देखील त्यांनी लगावलाय. कांग्रेस की पहचान आज एक परजीवी पार्टी की बन गई है और इसलिए वो पहला मौका मिलते ही अपने साथियों के साथ भी विश्वासघात करती है. भाई केरल में तो पूर्ण बहुमत है, वहां तो बना लो,
ये इकोसिस्टम केरल के लिए चुप है, नेता नहीं तर्क पड़ रहे। 2.5 साल की फॉर्मूला करे कि 1 साल के 5 मुख्यमंत्री की फॉर्मूला करे, अभी तक उनको नतीजा हाथ नहीं लग रहा है। रेवंत रेड्डी यांनी आपल्या भाषणामध्ये ज्याप्रमाणे मनमोहन सिंग सरकारनं गुजरातला पाठिंबा दिला तसाच पाठिंबा मोदी सरकारनं तेलंगणाला द्यावा अशी विनंती केली होती, त्यावरती मोदींनी काल मिश्किल टिप्पणी केली आहे। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गुजरातला 10 वर्षांमध्ये जे काही दिलं ते सर्व मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण मग राज्याला सध्या केंद्राकडून जे मिळतंय त्याच्या निम्म्यावरच समाधान मानावं लागेल आणि तुम्ही तुमची ध्येय गाठू शकणार नाही, म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत येणंच अधिक चांगलं आहे असं मोदी म्हणाले। यावेळी एकच हशा पिकला। मोदी जी बहुत बड़ा दिल वाले हैं, तो मैं मोदी जी से, प्रधानमंत्री जी से एक ही गुजारिश है, आपके बड़ा दिल तेलंगाना तरफ हमारा जो भी पेंडिंग है मुद्दे, ये मुद्दे एक बार आप साफ कर दिए तो तेलंगाना जनता भी खुशी हो जाएंगे। आपके नेतृत्व में इस देश को जैसा तरक्की करना चाह रहा है, तेलंगाना भी उसमें हिस्सेदार बनकर हम आगे जाएंगे और तेलंगाना में जो तरक्की हो रहा है आपका मदद जरूर हम ले लेंगे। जब देश की बात आए तो हम राजनीति नहीं करते, जब देश तरक्की करना है, देश के लिए हम अब साथ रहकर, हम साथ खड़े होकर देश को आगे लेकर जाएंगे। 10 साल के शासन में भारत सरकार ने जितना गुजरात को दिया वो मैं आपको देने को तैयार हूं। लेकिन मेरी जानकारी से मैं आपको बता देता हूं कि जैसे ही मैं ऐसा करूंगा, आपको जो अभी मिल रहा है वो आधा हो जाएगा। आप जहां पहुंचना चाहते हैं नहीं पहुंच पाएंगे, और इसलिए अच्छा है कि मेरे से ही जोड़ो। पुण्याच्या पर्वती परिसरामधील अरण्येश्वर तावरे कॉलनी इथं गाड्यांची तोडफोड झालेली आहे। तरुणांनी नशेच्या अवस्थेमध्ये गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार रात्री उशिरापर्यंत काही तरुण अंमली पदार्थांच्या नशेमध्ये होते। यावेळी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला, तर वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर संतप्त तरुणांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केलेली आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना नेमकी कोणती आवाहनं केलेली आहेत जाणून घेऊयात। पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करा, इंधनाचे दर खूप वाढले। कच्चं तेल वाचवण्यावर भर द्या। खाद्यतेलाचा वापर मर्यादित आणि जपून करा। त्याबरोबरच पुढचं आवाहन आहे, पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका। परकीय उत्पादनांची खरेदी कमी करा। वर्षभर परदेशी प्रवास टाळा। परकीय चलन वाचवा, परकीय चलन साठा कमी होऊ द्यायचा नाही। जास्तीत जास्त मेट्रोनं प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनांनं प्रवास करा। वर्क फ्रॉम होम सह ऑनलाईन बैठकांवर भर द्या। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही काही आवाहनं देशवासियांना केलेली आहेत। युद्धविराम झाला तरी हॉर्मुझवरून तणाव हा कायम असल्याचं दिसतंय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा परिणाम जागतिक तेल व्यापारावरती झालेला आहे। कच्च्या तेलाचे भाव हे तब्बल 3.30% वाढलेले आहेत। कच्च्या तेलाचे दर हे प्रति बॅरल $104 पार गेलेले आहेत। तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावाचा परिणाम हा जागतिक तेल व्यापारावरती झाल्याचं दिसून येत आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरून इराण, फ्रान्स आणि ब्रिटनवरती संतापलेला आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत फ्रान्स, ब्रिटनच्या जहाजांचं काम नाही असं इराणनं म्हटलंय। फ्रान्स आणि ब्रिटन आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करतायत असं देखील इराणनं म्हटलेलं आहे। तर अमेरिकेच्या अनधिकृत कारवाईमध्ये ब्रिटन आणि फ्रान्सनं पडू नये असा इशारा इराणनं दिलाय। इराणचे उपपरराष्ट्रपती मंत्री कामेज गरीबाबादी यांचा हा इशारा आहे।
आणि अमेरिका आणि इराणमधील युद्धविरामादरम्यान तणाव हा आणखी वाढलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा प्रस्ताव धुडकावून लावलेला आहे. इराणचा प्रस्ताव कुठल्याही किमतीमध्ये मान्य नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणनं दिलेला प्रस्ताव आवडलेला नाही. इराणी सैन्याचा पराभव झालेला आहे असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. तर इराणनं दिलेल्या प्रस्तावात नेमकं काय आहे ते देखील जाणून घेऊयात. समझोता करारात लेबनॉनला सहभागी करून घ्यावं असं इराणनं दिलेल्या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलंय. त्याचबरोबर समझोता करार होताच तातडीनं युद्ध संपवावं. इराणवर लादलेले सर्व निर्बंध हटवले जावेत. जप्त केलेली संपत्ती इराणला परत द्यावी. इराणी तेलाच्या विक्रीवरचे निर्बंध हटवावेत. त्याचबरोबर 6वी मागणी आहे, हॉर्मुझ सामुद्रधुनीवरती इराणचं नियंत्रण असावं. मात्र हा प्रस्ताव अमेरिकेनं फेटाळून लावलाय. आणि अमेरिकेनं इराणचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर आता इराणची प्रतिक्रिया समोर आली आहे. आमच्या हितांची कुठलीही तडजोड करणार नाही असं इराणनं म्हटलंय. हा प्रस्ताव ट्रम्प यांना खुश करण्यासाठी पाठवलेला नाही असंही इराणनं स्पष्ट केलंय. शिवाय कुठल्याही करारापेक्षा देशहित सर्वतोपरी असल्याचं इराणनं म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CIIच्या वार्षिक बिझनेस समिट 2026ला उपस्थित राहणार आहेत. राज्यामधील उद्योग वाढीच्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय. केंद्रातील काही महत्त्वाच्या नेत्यांसह आज उद्योग प्रश्नी चर्चा देखील होणार आहे. आणि त्याचबरोबर राज्याच्या औद्योगिक विस्ताराच्या अनुषंगानं आज दिल्लीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इतर काही राजकीय गाठीभेटी घेणार का याकडे देखील आता लक्ष असेल. प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे. 20 जिल्हा परिषदा आणि त्यातील पंचायत समितीच्या प्रलंबित निवडणुकांना हिरवा कंदील मिळणार का याची उत्सुकता आहे. या जिल्हा परिषदांमध्ये 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं पेच कायम आहे. तर सरन्यायाधीशांच्या न्यायालयामध्ये सुनावणीसाठी प्रकरण अपेक्षित आहे. फेब्रुवारीमध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानुसार 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या असं राज्य निवडणूक आयोगानं कोर्टात म्हटलंय. तर केवळ 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका बाकी आहेत असं आयोगानं कोर्टात म्हटलंय. आणि या प्रकरणामध्ये आम्ही 2 तारखा देऊ आणि त्या दिवशी सविस्तर सुनावणी घेऊ असं सुप्रीम कोर्टानं तेव्हा म्हटलेलं होतं. आता सुप्रीम कोर्टात जी तारीख मिळेल त्या तारखेला सुनावणी होणार आहे. आज सुनावणी झाली तर 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत स्पष्टता येणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर 44व्या नंबरवरती आहे आणि त्यामुळे दुपारी 1 नंतर सुनावणीची शक्यता आहे. सरन्यायाधीशांच्या न्यायालयामध्ये सुनावणीसाठी हे प्रकरण आज अपेक्षित आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून. सोमेश, खरं तर आज ही सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे. साधारण किती वाजता ही सुनावणी होईल? एकंदरीत फेब्रुवारी महिन्यामध्ये या प्रकरणात शेवटची सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणी दरम्यान आपल्याला सर्वांना माहिती आहे की 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका महाराष्ट्रभरातल्या झाल्या. उर्वरित 20 जिल्हा परिषदा आणि त्यातील पंचायत समितींच्या निवडणुका अजूनपर्यंत प्रलंबित आहेत. कारण 50% आरक्षण तिथे ओलांडलं जात आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की आपण एकूणच सविस्तर सुनावणी करूया. ओबीसीचा राजकीय आरक्षण बांटी आयोग नेमकं कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ते किती असलं पाहिजे, सर्व जे वेगवेगळे मुद्दे आहेत त्यावर आपण एकत्रित सुनावणी करू. आता अजूनपर्यंत या प्रकरणावर सुनावणी झाली नाही आणि त्यामुळे निश्चितच या निवडणुका प्रलंबित आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुनावणीसाठी आहे 44 क्रमांकावर. परंतु यानंतर साधारणपणे दुपारपर्यंत या प्रकरणी नेमकी स्पष्टता येऊ शकेल की आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार का, सुनावणी झाल्यास सर्वोच्च न्यायालय नेमके काय निर्देश देणार आणि मग या 20 जिल्हा परिषदा आणि त्यातल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का, हे आज स्पष्ट होऊ शकेल. नक्कीच. त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद सोमेश या माहितीसाठी.
मुंबईतील म्हाडाच्या 5,000 इमारतींचा समूह पुनर्विकास केला जाणार आहे। यासाठी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये तूर्त हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयानं नकार दिलाय। मात्र वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीमधील पुनर्विकास प्रक्रिया न्यायालयाच्या निकालाच्या अधीन असेल असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। मुंबईमधील 50 ते 60 वर्ष जुन्या म्हाडा इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय गेल्या वर्षी गृहनिर्माण विभागानं घेतला आणि या विरोधामध्ये काही याचिका दाखल झालेल्या आहेत। या याचिकांवरती एकत्रित सुनावणी झाली। यामध्ये न्यायालयानं वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळीमधील पुनर्विकास प्रक्रियेमध्ये अंतरिम आदेश देण्याची विनंती अमान्य केलेली आहे। मराठा, धनगर, बंजारा अशा राज्यातील विविध जातींच्या आरक्षणावरून राज्यामध्ये अनेक आंदोलनं झाली। मात्र राज्यातल्या 27 ओबीसी जाती आरक्षणापासून वंचित आहेत, तेही क्षुल्लक चुकांमुळे। केंद्राच्या यादीतल्या चुकांमुळे 27 जातीतले 2 कोटी नागरिक सरकारी नोकरीविषयक पदोन्नती, शिक्षण आरक्षणापासून वर्षानुवर्ष वंचित आहेत। क्षुल्लक आणि नगण्य स्वरूपाचे प्रश्न केंद्राकडे अनेक वर्षांपासून पडून आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या 27 जातींना केंद्राच्या ओबीसीच्या यादीत स्थान देण्यात यावं, त्यांचे वेलांटी, उकार, काना, मात्रा, टिंब, स्पेलिंग अशा क्षुल्लक स्वरूपाच्या चुका दुरुस्त करून ओबीसीचं आरक्षण सुरळीत करावं अशी शिफारस केंद्रीय ओबीसी आयोगानं, महाराष्ट्र सरकारनं, केंद्रीय गृह विभागानं केल्यानंतरही केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून चुकांची दुरुस्ती केली जात नाही। केंद्रीय नोकरशाहीच्या आडमुठी धोरणामुळे सुटत नसल्यामुळे या 27 जातींपैकी काहींनी तर हिंदू धर्म सोडण्याबद्दलची इच्छा व्यक्त केली आहे। आणि दरम्यान या प्रकरणावरती राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। माझ्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट जी आहेत। सर, जवळपास 2 कोटी असे नागरिक आहेत ज्यांच्या नावांमध्ये काही क्षुल्लक चुका आहेत आणि त्यामुळे ते ओबीसी आरक्षणापासून वंचित आहेत। अनेक समाज यामध्ये आहे। ह्या तरुणांनी नेमकं आता कोणाकडे पाहावं, कारण सरकारने ते त्या संदर्भात केंद्रीय आयोगाला जर कळवलं तर कुठेतरी यामध्ये हालचाली होऊ शकतात असं सांगितलं जात आहे। मुळामध्ये केंद्रीय आयोगाने जर एखादी स्पेलिंग मिस्टेक असेल, अनुसार चुकला म्हणून रिजेक्ट करायचं काहीच कारण नाही आहे। बाकी सर्व गोष्टी तपासून घेतल्यानंतर आणि तेही आकडा जे तुम्ही सांगताय जवळपास 2 कोटी ओबीसी, मला वाटतं हा तो ओबीसी समाजावरचा अन्याय आहे आणि अशा वेळेला तुम्ही त्याला त्याच्या हक्कापासून वंचित ठेवताय। याची संपूर्ण यादी दिली पाहिजे, समोरच्याला ती संधी दिली पाहिजे। जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तो दुरुस्तीसुद्धा करू शकतो, परंतु त्याला आरक्षण नाही मिळालं, मग त्याच्या कुटुंबाला आरक्षण नाही, त्याच्या अनेकाला त्याच्यामध्ये जो काही तोटा होणार आहे तो भरून निघणार नाही। म्हणून या छोट्या चुकीमुळं असं आरक्षणापासून त्यांना वंचित कसं ठेवता येईल, म्हणून हे आरक्षण त्यांना हे दिलं पाहिजे। आपण या संदर्भात काही पत्रव्यवहार केंद्रामध्ये करणार? निश्चित करणार। आजच मला तुम्हाला माहिती दिलेली आहे। मी सोमवारी या संदर्भामध्ये सामाजिक न्याय विभागाचे जे काही मंत्री, केंद्रीय मंत्री, त्यांनासुद्धा पत्र लिहिल आणि ते ज्यांच्यामुळे हे झालं त्यांनासुद्धा मी पत्रव्यवहार करणार आहे। जर्नलिस्ट रोहित कांबळे, मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवलेंची या संदर्भामध्ये बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। माझ्यासोबत बोलण्यासाठी केंद्रीय नेते रामदास आठवले साहेब आहेत। आठवले साहेब, काही क्षुल्लक चुकांमुळे केंद्रीय ओबीसी यादीतील अनेक जवळपास 27 अशी जाती आहेत ज्या आरक्षणापासून वंचित आहेत। काय नेमकं पावलं उचलायला हवीत? मला असं वाटतं की जी ओबीसीची यादी आहे ती या अगोदर बनवण्यात आलेली होती आणि आता ओबीसीमध्ये जर एखादी जात टाकायची असेल तर राज्य सरकारकडून त्याची शिफारस होणं अत्यंत आवश्यक असतं। जर आपल्या राज्यामध्ये अशा काही जाती राहिल्या असतील तर राज्य सरकारने आमच्या मंत्रालयाकडे तो प्रस्ताव पाठवला पाहिजे आणि मग त्यानंतर मग आमची जी कमिटी आहे ती कमिटी त्याचा अभ्यास करते आणि त्यानंतर जर त्या जातींचा त्यामध्ये अंतर्भाव होणं अत्यंत आवश्यक आहे असं आमच्या मंत्रालयाला वाटलं तर आम्ही त्यामध्ये ॲड करतो आणि त्यासाठी मग मंत्रिमंडळामध्ये तो विषय पास होतो, त्याचं बिल बनतं आणि लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जी चर्चा होते आणि त्याला मान्यता मिळते। तर आता मी राज्य सरकारशी संपर्क साधतो आणि त्या कोणत्या जाती राहिलेल्या आहेत त्या जातींची यादी जी आहे ती यादीवर पाठवली
तर नक्की त्याचा विचार करू आम्ही त्याचा. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिलेल्या रुपाली चाकणकर सध्या चांगल्याच अडचणीत सापडल्यात. बोंधू अशोक खरात सोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आधी चाकणकरांचं पद केलं, पुढे पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील त्यांना पायउतार व्हावा लागलाय. या 2 धक्क्यांनंतर त्यांच्या भोवती आता चौकशीचा ससेमिरा लागलाय. काल SIT प्रमुख तेजस्वी सातपुतेंनी चाकणकरांची तब्बल 6 तास चौकशी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरती असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका चाकणकरांवरती आहे. खरातसोबतचे संबंध आणि त्यानंतर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवरती ही चौकशी झाली आहे. दरम्यान याआधीच त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचीही चौकशी करण्यात आली आहे. खरातनं पतसंस्थेमध्ये उघडलेल्या बोगस खात्यांच्या प्रकरणामध्ये प्रतिभा चाकणकर यांची चौकशी झालेली आहे. दरम्यान SITच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली असून चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं रुपाली चाकणकरांनी सांगितलं. SITमध्ये या तपासामध्ये त्यांचे जे काही प्रश्न होते त्या सगळ्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत आणि मला असा विश्वास वाटतो की नक्कीच या सर्वांचं या उत्तराने समाधान झालं असेल. पोलिसांना जसं माझं यामध्ये तपासात सहकार्य हवं असेल तसं पूर्णपणे मी सहकार्य. आणि SITनं चाकणकरांना कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत पाहूयात. बोंधू अशोक खरातला केव्हापासून ओळखता, असा प्रश्न SITनं चाकणकरांना केलेला आहे. त्याचबरोबर तुम्ही शिवनिका संस्थेवर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का? खरात सोबत केलेल्या पूजाविधी नेमक्या कोणत्या होत्या? पूजाविधीमुळेच खरात सोबत आर्थिक संबंध जोडले गेले होते का? खरात सोबत काढलेले फोटो व्हिडिओ नेमके केव्हाचे आणि कोणत्या कार्यक्रमातील आहेत? शिवनिका संस्थेच्या बैठकांमध्ये कोणतं कामकाज सुरू होतं? मंदिरात येणारे इतर राजकीय नेते कोणाच्या सांगण्यावरून येत होते? खरात संबंधित आर्थिक व्यवहार कोणकोणत्या बँक खात्यांमधून झाले? तर अशा पद्धतीचे प्रश्न हे SIT कडून काल चाकणकरांना विचारण्यात आले. अशोक खरात, राजेंद्र गडगे, गणेश शिंदे पाठोपाठ आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अजून एका बोंधूचा पर्दाफाश करण्यात आलाय. श्रीरामपूर तालुक्यामधील टाकळी भान इथं दावल मलिक बाबाच्या नावानं दरबार भरवणाऱ्या अशोक आढाव या बोंधू मांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. बोंधू मांत्रिक अशोक आढाव याच्याकडे पोटाचं दुखणं बरं करण्यासाठी आलेल्या पीडित महिलेला भूत बाधा झाल्याचं सांगून 3 वर्षांमध्ये या नराधमानं पीडित महिलेकडून सोन्याच्या ऐवजांसह तब्बल 15 ते 16 लाख रुपये उकळलेले असून मांत्रिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद महिलेने दिली आहे. तर फिर्याद दाखल झाल्यावरती श्रीरामपूर तालुका पोलिसांनी कारवाई करत आरोपी बोंधू अशोक आढाव याच्या विरोधामध्ये जादूटोणा विरोधी कायदा आणि विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. श्रीरामपूर येथील रहिवासी अशोक आढाव म्हणून एक बाबा आहे. मला नॉर्मली पोटदुखीचा असा त्रास होता, तर मला त्यांचा पत्ता कळल्यानंतर मी त्यांच्याकडे गेले. साध्या बरणीमधून गोळ्या काढून त्यांनी मला समोर बसून खायला लावल्या, पण त्या गोळ्या खाल्ल्यानंतर मला पूर्णपणे डबल त्रास सुरू झाला. त्याच्यानंतर त्या त्रासाला कंटाळून मी वारंवार त्यांना कॉल करत राहिले, हे करा ते करा. मग ते त्रासाला कंटाळल्यानंतर त्यांनी माझ्याकडे पैशाची मागणी सुरू केली. सुरुवातीला हे औषध आणावं लागेल, ते औषध आणावं, 10,000 टाक, 5,000 लागतील, 20,000 लागतील, माझा मोबाईलचा बॅलन्स संपला, मोबाईलला बॅलन्स टाक, अशा एक मागण्या त्यांनी माझ्याकडे सुरू केल्या. एका पीडित महिलेचे पोटाचे दुखणे मंत्रतंत्र व जडीबुटीच्या साहाय्याने बरे करून देण्याच्या बहाण्याने कथित तांत्रिक बाबा अशोक मधुकर आढाव यांनी तिच्याकडून 15 ते 16 लाखाचे आर्थिक लूट, सोन्याचे दागिने घेऊन तिच्याकडून शरीर सुखाची मागणी केली आणि तिच्यावर बळजबरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाणे मंत्रतंत्र जादूटोणा विरोधी कायदा तसेच इतर कलमाखाली गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. ते रायगडच्या रोहा शहरामध्ये येत असून त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांचा रोहा हा बालेकिल्ला आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर त्यांचा हा रायगडमधला पहिलाच दौरा असल्यामुळे राजकीय आणि भावनिकदृष्ट्या या दौऱ्याला वेगळं महत्त्व आहे.
सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोहा शहरामध्ये 16 कोटी 32 लाख रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हस्ते केलं जाणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलंय. उषा यांनी सोशल मीडियावरती कायम त्या सक्रिय असतात आणि अशामध्येच आता उषा चव्हाण यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे. उषा चव्हाण यांची पुण्यातील धनकवडी इथं जमीन असून या जमिनीसाठी त्या गेली 26 वर्षे अन्याय सहन करतायत. मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये उषा चव्हाण यांच्या बाजूनं निकाल लागलेला, मात्र या प्रकरणाला वेगळं वळण आलंय. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांच्या जमिनीचा वाद आता टोकाला पोहोचलेला असून त्यांनी राज्य सरकारचे सर्व पुरस्कार परत करण्याचा धक्कादायक इशारा दिलाय. पुण्यातील धनकवडी इथल्या जमिनीबाबत उच्च न्यायालयानं निकाल देऊन देखील पुणे महानगरपालिकेनं बिल्डरच्या फायद्यासाठी चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. अत्यंत व्यथित होऊन त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी पोस्टमधून नेमकं काय म्हटलंय पाहूयात. मी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण अत्यंत वेदनादायी परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेसमोर माझी भूमिका मांडत आहे. माझ्या कुटुंबियांच्या मालकीच्या न्यायालयीन वादातील संपत्तीबाबत मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात माझ्या बाजूने निकाल लागला. मात्र पुणे पालिकेनं अचानकपणे संपूर्ण 15,600 चौरस मीटर TDR हे एका बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी देण्याची कार्यवाही केली आहे. मालकी हक्क, प्रलंबित वाद आणि माझ्या लेखी हरकती पूर्णपणे डावलून जारी करण्यात आले आहेत. वारंवार संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी आणि निवेदनं दिली आहेत. मात्र माझं म्हणणं, कायदेशीर हक्क आणि न्यायालयीन आदेश दुर्लक्षित करण्यात आले. ज्या नागरिकांचं संरक्षण करणाऱ्या यंत्रणांनीच अशा प्रकारे वर्तन केलं तर सामान्य माणसानं न्यायासाठी कोणाकडे पाहायचं? महाराष्ट्र शासनानं 1970 पासून माझ्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मला अनेक पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मान दिले. मात्र जर न्यायालयीन आदेश असूनही माझे हक्क सुरक्षित राहणार नसतील तर अशा सन्मानांचं माझ्यासाठी काहीही मूल्य उरत नाही. म्हणून मी महाराष्ट्र शासनानं मला दिलेले पुरस्कार, मानचिन्ह आणि ट्रॉफीज आणि प्रमाणपत्र परत करण्याचा निर्णय घेत आहे. आवश्यकता भासल्यास स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळी अर्पण करून माझा निषेध व्यक्त करेन. तर अशी पोस्ट ही त्यांनी केलेली आहे. कोल्हापुरातल्या पन्हाळा तालुक्यामधील मरळी इथं उसाच्या शेतात गांजाची रोपं लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण टीमनं कारवाई केलेली आहे. साधारण 2.5 लाखांचा 25 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. उसाच्या शेतामध्ये गांजाची शेती करणाऱ्या भिकाजी शिवा पाटील या शेतकऱ्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. भंडाऱ्यामध्ये भीषण अपघात झालाय. एसटी बसमधून उतरून महामार्ग ओलांडत असताना भरधाव असलेल्या ट्रेलरनं एकाला चिरडलेला आहे. या भीषण अपघातामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झालाय आणि आई गंभीर जखमी झाली आहे. ही घटना भंडाऱ्याच्या तुमसर तिरोडा मार्गावरील देव्हाडी इथं घडलेली आहे. बाल्या बिरणवारे असं मृत मुलाचं नाव आहे. तर गंभीर जखमी आईवरती तुमसर इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. ट्रेलर चालकाला पकडून स्थानिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलंय. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं आष्टा परिसरामध्ये मानवी आरोग्यास घातक ठरणारी आणि नशेसाठी वापरली जाणारी 74 ट्रेमिमाइड इंजेक्शन जप्त केलेली आहेत. या प्रकरणी 2 तरुणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. आष्टा इथल्या घाटगे मळा परिसरामधून 2 युवकांना अटक केलेली असून त्यांच्याकडून 26,766 रुपयांची ट्रेडमिमाइड इंजेक्शन हस्तगत करण्यात आलेली आहेत. तर अभिषेक भीमराव सरवदे आणि रेहान रफिक मुजावर अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. या प्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस चौकशीमध्ये इंजेक्शनच्या बाटल्या संशयितांनी ऑनलाईन मागवल्याचं निष्पन्न झालंय. पाकिस्तानात तयार झालेल्या गोरी क्रीमच्या विक्रेवरती तसंच पाकिस्तानामधून गोरी क्रीमचा पुरवठा करणाऱ्यावरती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं गुन्हा दाखल केलाय. नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये मेसर साईबाबा ट्रेडर्सचा संचालक आणि पाकिस्तानामधून पुरवठा करणाऱ्या सद्दाम या दोघांवरती गुन्हा दाखल झालाय. पाकिस्तानातून येणारी गोरी क्रीम नियमांनुसार उत्पादित होत नाही, त्याचबरोबर ती वापरणाऱ्यांच्या आरोग्यावरती देखील परिणाम होतो आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरामध्ये आजपासून भाविकांना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आलाय.
मंदिर परिसरामध्ये मोबाईल वापरल्यामुळे इतर भाविकांना सुलभ दर्शन घेता येत नाही, म्हणून मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलेला आहे. तर आजपासून मंदिर परिसरामध्ये भाविकांनी आपला मोबाईल स्विच ऑफ करूनच ठेवावा, असं आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आलंय. नाशिकच्या गोदाकाठावरती वसंत व्याख्यानमालेचं 10वं पुष्प एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्या हस्ते गुंफलं गेलं. कौशिक यांनी महाराष्ट्र राजकारण समाजभान या विषयावरती उपस्थितांशी संवाद साधला. या व्याख्यानमालेचं यंदा 103वं वर्ष आहे. महाराष्ट्रामध्ये समाजभान असणारे लोक आहेत, याच कारणामुळे महाराष्ट्र महान आहे, असं कौशिक यांनी यावेळी म्हटलं. तर आजच्या राजकारणामध्ये समाजभान अगदीच नाही असं नाही, पण ते आता ढासळत आहे, असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. गणपतराव देशमुखांचं बायको डब्बा द्यायची, तोच डब्बा घेऊन ते जायचे. त्यांना कधी निवडून येण्यात अडचण आली का? बसनी काम केलं म्हणून काम करता आलं नाही का? 11 वेळा निवडून आले गणपतराव देशमुख. गाडी नाही तर त्यांना काम करता नाही आलं का? आज आता असं झालंय की अर्थकारण इतकं मोठं वाढलंय की समाज स्वतःच अशा लोकांना निवडून द्यायला बघत नाही. कारण आपल्यासाठी नेता म्हणजे कोण? नेत्याच्या इमेजमध्येच बसत नाही. असा बस बीसमध्ये फिरायला लागला तुमचा आमदार तर कोण त्याला मत देणार आहे? ही मानसिकता झाली आहे. फॉर्च्युनर बिर्च्युनरमधनं आलं तर ठीक आहे, मग ठीक आहे. तर हे आपलं समाजभान आहे. आणि भारतासाठी मोठी बातमी, शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या स्टेज 2 मध्ये भारतीय महिलांनी सुवर्णपदक पटकावलंय. भारताच्या दीपिका कुमारी, अंकिता भाकत आणि कुमकुम मोहोळ यांनी सुवर्ण कामगिरी केलेली आहे. चीनच्या तिरंदाजांचा फायनलमध्ये पराभव करण्याचा पराक्रम त्यांनी केलाय. हा विजय भारतासाठी विशेष होता, कारण यापूर्वी भारतीय महिला तिरंदाज संघानं उपांत्य फेरीमध्ये 10 वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन असलेल्या बलाढ्य दक्षिण कोरियाला पराभूत केलेलं होतं. तसंच 2021 नंतरचं हे भारताचं पहिलं महिला रिकव्हर सांघिक विश्वचषक सुवर्ण पदक आणि या प्रकारामधील 3 वर्षातील पहिलं पदक होतं. भारताचे सर्वात अनुभवी तिरंदाज असलेल्या दीपिकानं संपूर्ण स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर पूर्णवेळ राष्ट्रीय प्रशिक्षकाशिवाय प्रवास करत असताना या वरिष्ठ तिरंदाजानं महत्त्वाच्या क्षणी आपल्या तरुण सहकाऱ्यांना सातत्यानं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.